केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कारासंदर्भात एका कार्यक्रमात ते हजेरी लावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने इशारा दिला आहे. ज्या ठिकाणी अमित शहा यांचा कार्यक्रम आहे तिथून काही अंतरावर आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. खरं तर दिल्लीत जो काही विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, लाठी हल्ला झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारत काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानंतर भाजपनंही जशास तसं उत्तर देणार असल्याचं सांगितलं. माझ्यासोबत पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे आहेत. सर, अमित शहा येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अशी भूमिका घेतं, तुम्हाला काय वाटतं? मुळात काँग्रेसनी घेतलेली भूमिका ही राजकीय सूडबुद्धीने भूमिका घेतली. देशाचे सर्वोच्च नेते केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह हे पुण्यात येतात. ते एका सांस्कृतिक वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने येतात. काँग्रेस याच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करतोय आणि देशभरामध्ये जे विद्यार्थी आंदोलन चाललं होतं ते आंदोलन संपलेले. त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की बरं, ते आंदोलन सुद्धा अन्य एका कोकरोच जनता पार्टीचं होतं. काँग्रेस याच्यामध्ये राजकारण आणते. काँग्रेस या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करते आणि अमित भाई हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने त्याच चौकात त्याच वेळेत मोठ्या संख्येने जमणार आहे. मी प्रशांत जगताप जे काँग्रेसचे अर्धे अध्यक्ष आहेत त्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही जागा निवडली, इलाका तुम्हारा होगा लेकिन धमाका हमारा होगा. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या दिवशी अमित भाईंच्या स्वागतासाठी सज्ज असेल. तुम्ही म्हणताय इलाका तुम्हारा होगा, धमाका हमारा होगा, आणि ज्या ठिकाणी काँग्रेस आंदोलन करणार आहे तिथं जाऊन तुम्ही सुद्धा आंदोलन करणार असं म्हणताय. यानं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही का? मुळात काँग्रेसनी ही भूमिका घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलाय. अमित भाई आणि अजित डोवाल हे दोन सर्वोच्च, मला असं वाटतं की मान्यवर मंडळी आहेत. ते पुण्यात येत आहेत. ते कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला येत नाहीत. अशा पद्धतीने चुकीची भूमिका घेऊन काँग्रेस आणि काँग्रेसचे अध्यक्ष प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आपल्या नेत्यांना बरं वाटावं म्हणून हे जर आंदोलन करत असतील तर आम्ही निश्चित त्यांना जशास तसं उत्तर देऊ. आम्ही अमित भाईंच्या स्वागतासाठी त्या चौकात थांबणार आहोत. पण तुमचं आंदोलन किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने काही गनिमी कावा करून अमित भाईंच्या या पुणे प्रवासामध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की भविष्यात पुण्यात काँग्रेसच्या एकाही वरिष्ठ नेत्याला आम्ही उजळ माथ्याने फिरू देणार नाही. तुम्ही या संदर्भात पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय. त्यांना नेमकं काय सांगाल? कारण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत, मोठी व्यक्ती आहे, आणि ते जर का शहरात येणार असतील तर अशा प्रकारे असं आंदोलनाची हाक देणं आणि तिथून गोंधळ निर्माण होऊ शकतो. पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तुम्ही काय सांगाल? मुळात ही जबाबदारी पोलिसांची. आम्ही पुणे पोलीस आयुक्त साहेबांना या निमित्ताने भेटणार आहोत. आम्ही एक निवेदन देतोय की आपण याची योग्य ती खबरदारी घ्यावी. वेळेस काँग्रेस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण रोखावं, अन्यतः आम्हालाही त्याच दिवशी त्याच वेळेत त्याच चौकामध्ये परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती करतो. तर आपण पाहू शकता, अमित शहा यांच्या कार्यक्रमावेळी जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी गोंधळ केला तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा जो आहे तो पुणे शहर भाजपच्या वतीनं देण्यात आलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.